नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण जन्माष्टमी निमित्ताने विशेष असे विस्मरणात गेलेले गोविंद लाडू बनवणार आहोत. आज आपण अजिबात तुपाचा वापर न करता अगदी भरपूर दिवस टिकणारे, अगदी परफेक्ट तोंडात टाकतात विरघळणारे, अगदी छान असे चविष्ट लाडू कसे बनवायचं ते बघूया. सर्वप्रथम गोविंद लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवरती एक पॅन गरम करून घ्यायचं. कढईमध्ये आपण भाजून घेतला तरी काही हरकत नाही. लगेच यामध्ये मी 1 कप पोहे घेतले. आपले नेहमीचे कांदे पोहे आपण यासाठी वापरतोय. पातळ पोह्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही. आपल्याकडे जे पोहे ते पोह्यांचा वापर आपण यामध्ये केला तरी काही हरकत नाही. फक्त ज्या वेळेस आपण आता पोह्यांचा वापर करणार आहोत ते व्यवस्थित साफ करून घ्या, जेणेकरून त्याला धूळ असेल तर ती एका कॉटनचा कापड घेऊन पोहे हलक्या हाताने त्याला पुसून घ्यायचं. त्यामुळे आपल्या अजिबात लाडूमध्ये घाणही जाणार नाही. तर ह्या पद्धतीने मी पोहे साफ करून घेतले आणि आपण आता फुल गॅसवरती किंवा मंद आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आपण आता हे पोहे भाजून घेणार आहोत. जे काही पोह्यांमध्ये मॉइश्चर असतं, ओलसरपणा असतो, तो थोडासा निघेपर्यंत आपण याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं. हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आता आपण हे पोहे भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता आपले हे पोहे भाजून झाले. हाताने आपण क्रश करून बघायचे. अगदी सहज त्याची पावडर तयार होत असेल तर अगदी परफेक्ट असे आपले पोहे हे भाजून तयार. आता आपल्याला थोडंसं कमी होतात, पण गार झाल्यानंतर लगेच अगदी छान त्याची पावडर ही तयार होते आणि कुरकुरीत असे आपले परफेक्ट असे आपले आता पोहे भाजून झाले. यानंतर लगेच आपण हे पोहे एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी आपण काढून घेऊया. आता आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला तुपाचा वापर करून घ्यायचा असेल तर प्रत्येक वेळेस म्हणजे आता आपण जे जे इन्ग्रेडियंट्स भाजून घेणार आहोत त्यावेळेस आपण भाजताना थोडासा तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही. पण आज आपण एकही तुपाचा थेंब किंवा तेलाचा थेंब न वापरता अगदी परफेक्ट भरपूर दिवस अजिबात वास वगैरे न येता अगदी परफेक्ट असे गोविंद लाडू आपण बनवणार आहोत. आता आपले पोहे भाजून झाले. पोहे भाजून झाल्यानंतर त्याच कपाने बरोबर अर्धा कप मी इथे शेंगदाणे हे घेतले. शेंगदाण्याचं प्रमाण हे आपण कमी जास्ती आवडीनुसार करून घेऊ शकतो. सम प्रमाणामध्ये संपूर्ण वस्तूंचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत आपण आता हे शेंगदाणे देखील भाजून घेणार. आजपर्यंत जर आपले शेंगदाणे अगदी छान भाजून होतील तर आपले लाडू देखील अगदी परफेक्ट असे खमंग असे चविष्ट असे तयार होतात. म्हणून मंद आचेवरती मी छान आता खमंग होईपर्यंत शेंगदाणे हे भाजून घेतले. आता हे शेंगदाणे आपण पोह्यांमध्येच काढून घेणार आहोत. संपूर्ण इन्ग्रेडियंट्स पूर्णपणे आपण गार करून घेणार आहोत. या पद्धतीने या प्लेटमध्ये आपण आता लगेच शेंगदाणे गाळून घेतले आणि त्यानंतर लगेच बारीक किसून घेतलेलं 1 वाटी आपण आता यामध्ये खोबरंही घालणार आहोत. खोबऱ्याचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो आणि इथं फक्त आपल्याला सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. ओल्या खोबऱ्याचा वापर केला तर ते टिकायला अगदी कमी दिवस टिकतील. म्हणून इथे आपल्याला अगदी जास्ती दिवस टिकवायचे लाडू, म्हणून इथे सुक्या खोबऱ्याचा मी आता वापर केला आहे. त्यानंतर यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आपल्याला जे जे ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये टाकायचे असतील ते टाकून घेतले तरी काही हरकत नाही. आता हे देखील आपण आता संपूर्ण हे इन्ग्रेडियंट्स मंद आचेवरती छान कलर बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर आज आपण अजिबात आता कोणतेही इन्ग्रेडियंट्स वगैरे भाजताना आपण तुपाचा वापर केलेला नाही आहे. तर ह्याच पद्धतीने आपण आता हे देखील छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता खोबरं हे भाजून घेऊया. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. ह्या पद्धतीने आपलं आता खोबरं देखील छान हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून झाले. आता आपण संपूर्ण इन्ग्रेडियंट एका प्लेटमध्ये काढून घेतले. एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर याला पूर्णपणे आपण आता गार करून घेणार आहोत. आपलं जर गरम मिक्सरला फिरवलं तर त्यामुळे काय होईल, जे काही आपले इन्ग्रेडियंट्स आहे ते व्यवस्थित बारीक होणार नाही आणि पुन्हा आपले लाडू हे टिकायला देखील अगदी कमी दिवस ते टिकतील. म्हणून आता संपूर्ण इन्ग्रेडियंट्स हे अगदी पूर्णपणे गार करून घ्या आणि त्यानंतरच आपण यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक असं पावडर याचं तयार करून घेणार. तर आता आपले हे इन्ग्रेडियंट्स संपूर्ण अगदी पूर्णपणे गार झाले. अगदी छान असे गार झाल्यानंतरच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊया. आता मी एक मिक्सरचं भांडे घेतले, त्यामध्ये आपण काढून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण आता मोठं मिक्सरचं भांडं घेतले आणि त्यामध्ये लगेच आपण भाजून घेतलेले संपूर्ण साहित्य लगेचच काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर मिक्सरवरती जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं याचं पावडर आपण तयार करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आता आम्ही मिक्सरवरती अगदी जेवढं शक्य होतं तेवढं अगदी बारीक असं पावडर हे तयार करून घेतले.
जेवढं आपलं अगदी बारीक पावडर तयार होईल तेवढे आपल्या ज्या वेळेस आपण लाडू ओळायला घेऊ ते अगदी सहज ते ओळून जाते. जर जाडसर असतील तर ते लाडू व्यवस्थित पॅक होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला तुपाचा वापर करून घ्यावा लागेल. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपण बारीक करून घेण्याचं याचं पावडरचं करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा कप, ज्या वाटीने आपण कपाने पोहे घेतलं तर बरोबर त्याच कपाने अर्धा कप मी आता बारीक किसून घेतलेला गोळ हा घेतला आहे. गुळाचं प्रमाण देखील आपल्याला कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्त गोडसर आवडत असेल तर थोडं प्रमाण वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही. गूळ घालून लगेच आता आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकाल गूळ देखील आपल्या त्या संपूर्ण साहित्यामध्ये इन्ग्रेडियंट्समध्ये व्यवस्थित गूळ हा व्यवस्थित मिक्स झाला आहे. आणि त्यानंतर लगेच आता हे संपूर्ण मिश्रण आपण आता एका मोकळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. जर आपण ही स्टेप केल्यानंतर आपल्याला अगदी जास्त थोडं कोरडं असं वाटत असेल मिश्रण, तर यावेळेस काय करायचं, थोडंसं तूप टाकायचं 1 चमचा आणि त्यानंतर मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही. पण आता मला अजिबात गरज नाही, अजिबात गरज वाटत नाही, म्हणून मी अजिबात आज तुपाचा हा वापर करणार नाही. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, अजिबात आपल्याला तुपाचा वापर करण्याची गरजही भासत नाही. तर संपूर्ण मिश्रण मी या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यानंतर लगेचच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेच हलक्या हाताने अशा पद्धतीचा गोळा हा बांधून बघायचा. जर ह्या पद्धतीचा गोळा आपला तयार होत असेल, कधी कधी काय होतं, काही गूळ हा असतो कोरडा असला तर एका वेळेस आपल्याला लाडू हे वळत नाही, म्हणून त्यावेळेस काय करायचं, अगदी थोडंसं तुपाचा वापर करून घ्यायचा. आता थोडासा ओलसर असा छान माझा गूळ असल्यामुळे अजिबात आपल्याला तुपाचा वापर करण्याची गरज नाही. लगेच आपण लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण गोविंद लाडू हे तयार करून घ्यायचे. आता मी हे लाडू मध्यम आकाराचे आता हे लाडू हे वळवून घेते. अगदी सहज आपल्याला जसं आपण लाडू बांधायला जातोय, तुम्ही बघू शकाल जे आपल्या खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं तेल असतं ते अगदी सहज रिलीज होते, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं भाजणी देखील भाजून तयार झाली. आपले थोडेसे तरी शेंगदाणे कच्चे राहिले असते तरी देखील आपले लाडूंना तेल हे सुटलं नसतं, म्हणून शेंगदाणे संपूर्ण जे इन्ग्रेडियंट्स आहे ते छान खमंग भाजून घ्या. त्यामुळे देखील आपल्याला अजिबात तेलाची किंवा तुपाची वापरायची गरजही भासत नाही. तर मध्यम आकाराचा अशा पद्धतीने मी लाडू हा तयार करून घेतला आहे. जेवढा दिसायला सुंदर दिसत आहे तेवढाच चविष्ट असा आपला लाडू हा तयार झाला आहे. अगदी परफेक्ट टेक्स्चर, कलर देखील अगदी छान असा आपल्या लाडूंना आला आहे. याच पद्धतीने आपण आता लाडू हे वळून घेऊया. लाडू वळताना तुम्ही त्याला पिस्ता किंवा आपल्याला डेकोरेशनसाठी काजू बदाम लावून घ्यायचे असतील ते देखील, मनुके देखील आपण लावून घेऊ शकतो. ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण लाडू हे एका आकाराने बनवून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन रेसिपी अपलोड केली तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. मी आता ह्याच पद्धतीने संपूर्ण लाडू हे तयार करून घेतले. बघू शकाल अगदी छान अशा आपले गोविंद जन्माष्टमी निमित्ताने गोविंद लाडू हे तयार झाले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच आतमधनं मऊ आणि अगदी छान तोंडात टाकतात विरघळतील एवढे परफेक्ट असे आपले गोविंद लाडू हे तयार झाले.